गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर मस्त अशी आपली सकाळ झाली आणि आता आम्ही चाललोय देवळात. ॲक्च्युली काल पण जायचं राहून गेलं. आज बुधवार आहे, बुधवारचं गणपतीचा जन्मदिवस आहे असं ऐकलं होतं. मला पण नक्की माहीत नाही, पण ऋषिकाला मला घेऊन जायचंच असतं. म्हटलं जाऊया, त्यानिमित्ताने आपलं देवळातून पाया पडून आल्यावर आज मच्छीचा वार असल्यामुळे चिकन मटण तर करावं लागतंच. आणि परत काय कायचे कमेंट येणार, वहिनी चिकन मटण शिवाय दुसरं नसतं. आपल्या कोकणी माणसांचं नॉनव्हेज हा आवडीचा विषय, त्यामुळे ते लागतंच करायला. आणि ऋषिका छान अशी रेडी झाली आहे का. तर चला जाऊया पहिलं देवळात. तर आम्ही गणपतीच्या देवळात आलोय बघा, सुंदर सुंदर. सोनू चला नमो करा, चला चला अरे पुढे चला चला चला. हां चला पुढे बघा, पाय पडा, नमो करा, नमो करा. हां नमो करा. हां ओके, काचव नमो कर. बाप्पाला नको पैसे बेटा, बाप्पाला नको पैसे, नको. अच्छा बाप, दोन हात जोडा. काय झालं. बस. तर देवळातून आलो आणि आता मटण घ्यायला आलोय. काय काय राहिलं तुझं, घ्यायचं मटण भावना घ्यायचं ना. आशिष भाऊ भेटले, फुल हिरो. हो काय गरीबाकडे लक्ष आहे की नाही. तुम्हाला इकडे या बोलते, तिकडे गाड्यांमुळे येता येत नाही. काय हाय कुठे तुम्ही, सोडू का सांग आतमध्ये, मग गप्पा उभी राहील. तर इकडे आपला भेजा फ्राय बनवते, मुंडी, आणि इकडे चिकन आहे. आपला भेजा मस्त असा. तर संध्याकाळ झाली आहे, सगळं आवरलंय. दुपारी मस्त आपला मटणाचा बेत होता आणि आता सपना आणि मी चाललोय मार्केटला. तिला जर आपल्या सुनापट्टीची ओळख करून देते, तिला थोडा स्टॉप वगैरे घ्यायचे होते, बिचारी लाजते. चला तर आम्ही आलोय मार्केटला, बघूया. नाही इथे बघ, कुठे गेला हा, टॉपच घ्यायला आलो. हे पण छान आहे. उधर नाही लगा है दुकान, उधर से भाग के आया. तर सपनासाठी हा एक टॉप घेतलाय. ती लाजते, नको लाजू ग. ए असला सेम है तिच्याकडे. आशूकडे उस दिन दिखाया था ना, वो भी दिखा व्हाइट कलर का. हाँ सपनाला पूर्ण चुनावट्टी दाखवत. अरे कशाला पळत, उलट आवडीने येतात ना, आवडीने येतात उलट. हा एक टॉप घेतलाय आणि कुठला एक वन पीस घेतलाय ना, पिंक कलरचा. नाही ना हा काही भरला पिशवी. चला तर आज मला सुद्धा थोडीफार शॉपिंग करायची आहे. मी यांच्या शॉपमध्ये आली आहे, नवीन शॉप आहे. गेले कुठे, किधर घूम रहे हो. यांचं नवीन शॉप आहे चुनाभट्टीत, नक्की या, तुम्हाला डिस्काउंट देतीलच. आणि मी यांच्याकडेच कपडे घेते ऋषिकाला. न्यू शॉप ओपन हुआ चुनाभट्टी में, सब कुछ बता दिया, थोड़ा डिस्काउंट भी देंगे. तो मेरे बच्ची को नहीं, बहुत देंगे, बहुत देंगे. मेरे बच्ची को यहाँ पे ही लेती हूँ कपड़ा, बहुत डिस्काउंट मिलेगा. चलो जरा मोठाच. किती नंबर आहे हा, बड़ा दिया ना, 1.5 साल तक होएगा उसको. 18 20 नंबर दिला तरी चालेल, कारण पोरं पटापट मोठे होतात ना. तर मी माझी शॉपिंग केली, कपडे घेतले आणि त्याने छान असा डिस्काउंटसुद्धा दिला. चुनाभट्टी त्यांच्याकडे नक्की या, तुम्हाला डिस्काउंट पण देणार. आणि खूप सारी व्हरायटी आहे कपड्यांची. म्हणजे ऋषिकाला मी इकडेच कपडे घेते यांच्याकडे, आधी पण बोलले आधीच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की या तुम्ही. चला थँक्यू. कोई आएगा तो उसको डिस्काउंट दे देना. चल तर मार्केटला आलेली तर लक्ष गेलं ताईच्या दुकानावर. तर राम मंदिर सुद्धा विकायला आलंय.
लाइटिंगचं आणि खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला दाखवते, मला तर आवडलं. आता बघूया. खूप मस्त हे केलंय, ते पण लाकडाचं केलंय. कोणाला पाहिजे असेल तर नक्की घ्या. मस्त वाटतंय का? आणि आतमध्ये लाइटिंग आहे का? जसं नॉर्मल असंच आहे ना, उभंच आहे ना. बघ. तर सपनाला मार्केटमधून आणली, मम्मीकडे नेली आणि रिटर्न सोडली तिथे घराजवळ आमच्या, कारण की ती चुनापट्टीमध्ये नवीन आहे, कुठे चुकायला नको. आणि रस्त्यात नाही तर हे दिसलं एरोप्लेनवाला फुग्याचा, कारण की तशी कृषिकाला हवं होतं, खूप रडत होती मम्मा घे, आणि नेमका तो पुढे निघून गेला फुगेवाला. तर आता दिसला तर तिला मी हे घेतलंय. खूप दिवसापासून हवा होता एरोप्लेन. तर गंमत बघूया तिची कशी रिॲक्ट करते. मंचू कुठं आहे? मंचूला सरप्राईज आणलंय. मंचू मंचू रील्स बघतोय. किशा कोण देणार ते? असू दे, घेतली तिची रिएक्शन. सोनू पाहिजे होतं ना तुला? हा, बापरे बापरे पडला बाबा. आवडलं सोनू? रिएक्शनच नाही काय मॅडमची. अगो बाई, ए मी काय आणणार ना करून. मला टाइम नाही, मला बोलू नको. हे तू खेळतोय असलं? कोणी आणला? थँक्यू बोलली मम्मीला? कधी बोलली? बोल थँक्यू. अरे वा. कोणी बाबू कोणी गिफ्ट दिला की काय बोलायचं? थँक्यू बोलायचं. ओके हो.